विश्वास विश्वास काय करतोय तू? तुला केक खाताना कोणी बघितलं तर काय होईल माहितीये का तुला? तू मग बापले का नजरही धीर नाहीये का रे? कसा हात लावलास तू केकला? काय तू मस्करी सुचते तुला विश्वास? तुला कळतंय का? आता तिनं बघितलं तर काय काय कोणी फसवलं माझ्या लेकराला? हा ए आई, तिला उगाच काय बोलू नको. मी माझ्या इच्छेने केक खाल्ला. तू तुझ्या इच्छेनंच केक खादडलाय, पण ती कमुतीच्या इच्छेनं आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढील. त्याचं काय? हे बघ, मामी आपल्याला काय बोललीये? तिच्याशी फक्त बोलायचं नाही, केक खाऊ नका असं कुठं बोलले? हे विश्वास तुला कळत कसं नाही बाबा? आता तू जा इथं, आधी जा. चल. जातो. केक छान आहे. हात नाही लावायचं. जा पळ तिकडं. जा पळ. माझ्या जीवाला तर नुसते कष्टच आहेत ग बाई. आराम कसा तो नाहीच. त्यात हे असे ध्यान, पोरग बघितलं तसं, नवरा बघितलं तसा. ते काय करताय? मी मदत करू का तुम्हाला? मी तुझ्याशी बोलत नाहीये. आम्ही तर तुझ्याशी बोलू शकतो ना. तुम्ही पण माझ्याशी बोलू नका आणि मी पण तुमच्याशी बोलत नाही. असं कसं चालेल? असंच आहे, नाही बोलायचं. पण आत्या आता तर बोललात ना आमच्याशी. तुम्ही दोघं मला फसवू शकत नाही. मी तुमच्याशी बोलत नाहीये. आत्या फसवायचं काय? तू खरंच बोलतेस की आत्ताही आमच्याशी? बर ठीक आहे, आम्ही इकडनं जातो, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. आत्या फक्त मम्मी आमच्यावर रागवली म्हणून तू रागवलीस? ठीक आहे, मी समजू शकतो. काय सगळ्या गोष्टी मम्मीच्या हातात असल्यामुळे तुझा नाईलाज आहे म्हणून. आणि आत्या, आमचं युद्ध मम्मींच्या विरोधात नाहीच आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमचं खूप प्रेम आहे आमच्यावर, पण फक्त मम्मीच्या धाकामुळे तुम्ही बोलत नाही आहात ना. आत्या, आज बाबांच्या हातातून प्लेट पडली त्याचा काय अर्थ आहे माहितीये? कस्तुरीच्या पाय लागलंय ना, त्याचा त्यांनाही त्रास होतो. कस्तुरी परत घरात आली आहे ना, बाबा आता लवकर कोमातून बाहेर येतात की नाही बघ. आणि ते एकदा कोमातून बाहेर आले ना, आपण त्यांनाही समजू. आणि प्रश्न दोन टीम मधल्या भांडणांचा नाहीच आहे, तर आपल्या माणसांना समजून घेण्याचा. आणि म्हणून मी सांगते ना तुम्हाला, बाबा नक्की ऐकतील माझं. भाई शुद्धीवर आला आणि त्यानं कस्तुरीची बाजू घेतली तर मला सौरभ आणि कस्तुरीला साथ देणं जास्त फायद्याचं ठरेल. उद्या भाई कोमातून बाहेर आला तर भाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून कस्तुरीला बंदूक चालवायला सांगू शकेल ना मी. म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही. ठीक आहे आत्या, तुला आमच्याशी नाही बोलायचंय ना, नको बोलू. पण ऍटलिस्ट हा केक तरी खा, म्हणजे आम्हाला समाधान वाटेल की तू आमच्यावर रागवली नाहीस. सौरभ, कस्तुरी, तुम्हा दोघांची ही सगळी धडपड बघून ना मला स्वतःला थांबवताच येत नाही. मी तुमच्या दोघांवर कशाला रागवेन पोरांनो? जे काही झालं त्यात तुमची काही चूक नाहीये. आत्या, म्हणजे तुम्ही नक्की नाही चिडलात ना आमच्यावर? नाही. आणि मी हा केक सुद्धा खाणार आहे.
वा 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 वा, मस्त मस्त मस्त. हा, चांगली फितुरी आहे आई साहेब तुमची. हा, ते वा 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 वा. मम्मी हे बघ, सगळ्यांच्या मनातला राग गेलाय. तू पण विसर. आम्ही परत असं करणार नाही. तू हा केक खा आणि मागचं सगळं विसरून जा. चल. मी केक खाणार नाही. लोकांशी गोड गोड बोलून तुम्ही त्यांना तुमच्या बाजूने करून घेऊ शकता, पण मला फसवू शकत नाही. काय बी विसरलेली नाही मी. सगळं लक्षात आहे माझ्या, स्पष्ट. आता जे जे घडलं ते सुद्धा तुला नंतर बघते मी. आधी यांच्याशी बोलते. जे घडलंय ते काय बी विसरणं मला शक्य नाही. नवीन सुरुवात झालीये, त्यामुळे आपण आता कधी बी एकत्र होणार नाही. किती दिवस ताणून धरणार आहेस तू? ताणून धरती मी? हिचा बाप रागाच्या भरात हिला घरातनं ओढून घेऊन गेला आणि ही बी त्याच्या पाठीमाग गेलीच की, आणि मी ताणून धरते वे. हो, आणि त्यासाठी तिने माफी पण मागितली. पण मी माफ करणार नाही. आपल्याला लपून छपून कुणापासून काय बी लपून काय बी करायला जमत नाही. जे पण करतो ना ते सरळ सोट, टंकी की चोट पे, तोंडावर. त्यामुळे जे काय ऐकलंय ना ते बराबर ऐकलंयस तू. तू मला सून म्हणून घरामध्ये कधीच नको होतीस, आणि ती मी कधी बी आणू शकते. तू काय बोलतेस कळतंय का तुला? कस्तुरी माझी बायको आहे, आणि ती मला कधी बी पसंत नव्हती. मला ती कधी बी आवडली नाही, तरी बी तू तिला सून म्हणून या घरामध्ये घेऊन आलास. मी विसरले, सगळं विसरले. सून म्हणून आली या घरामध्ये, सगळं व्यवस्थित होईल. पण काय, डोक्यावर बसून नाचला हिचा बाप, आम्हाला मास दाखवतोय. त्यामुळं मी काही बी विसरणं शक्य नाही. काय म्हणाला, संस्कार येत वे? काय म्हणत होता? संस्कार आहेत. मी संस्कार केलेत माझ्या पोरांवर. कुठेच संस्कार? माझं पोरग खोटं बोलायला लागलं, याची पोरगी जेव्हा माझ्या पोराच्या आयुष्यात आली तेव्हा. आणि तिचं जाऊ दे, तुझं काय रे? माझ्याशी खोटं बोललास, विश्वासघात केलास माझा. मम्मी प्लीज, सौरभला काही बोलू नका. त्याचं नाही चुकलंय काही. आणि मम्मी, प्रत्येक प्रश्नावर उत्तर असतंच. मला माझी चूक मान्य आहे, आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा माफी मागते तुमची. पण प्लीज, आता झालं गेलं सगळं विसरून जा. अजिबात विसरणार नाही मी. माझ्या पोरानं तुझ्या समोर आणि तुझ्या बापाच्या समोर माझा अपमान केला ना, चल तुझ्या बापाचा माझ्या समोर अपमान कर. मग पाहिजे तेवढं गोड कशात घाली. चालन का सगळ्यांना? बाय बाय. बाय बाबा. बाय, काय झालं बाबा? बाई, काय झालं? काय झालं भाई? बाबा, बाबा, ए, हात लावायचा नाही भाईला. बाजूला हो. मम्मी, अगं अशा वेळेला तरी वैर बाजूला ठेव, आणि तिथे सासरे ते विसरू नकोस तू. पण ही बाटली आपोआप पडली का बाईच्या धक्क्यानं पडली?
काय झालं? आत्या, ही बॉटल नक्कीच बाबांच्या धक्क्यामुळे पडली. पण असं अचानक काय घडलं? कदाचित त्यांना मम्मीचं बोलणं ओरडणं आवडलं नसेल. वा, बायको सारखी सवय लागली वाटतं कुठलाही संबंध कुठं पण जोडायची. आता तुला बी बाईच्या मनातलं कळायला लागले वे. मग बाबा हालचाल करतायत, त्याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना. मी सांगते काय झालं ते. गेल्या काही दिवसात भाईचे काय हाल आहेत, त्याच्या तब्येतीमध्ये काय काय सुधारणा झालीये, काय काय घडलंय, काय माहितीये तुम्हाला? तुम्ही कुणी बी नव्हता तेव्हा मीच होते ना भाईच्या जवळ. भाईमध्ये हालचाल सुरू झाल्यात हे माहित होतं तुम्हाला? या आधी सुद्धा भाईनं हालचाल केलीये, एवढंच नाही तर माझा हात सुद्धा पकडलाय. त्या मशिनीतनं पुक 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 असा आवाज यायचा तेव्हा तासन तास म्या भाईच्या बाजूला गप्पा मारत बसायचे. होता का तुम्ही कोणी? आज हालचाल नाही करत भाई, कधीपासून करतोय. काय ग कला? हो हो. रात्रीचा पुटपुटतो सुद्धा भाई आम्ही किती वेळा ऐकलंय. कधीतरी तर असं वाटायचा खुटून येतो का काय भाई बाहेर. पण नाही, तुम्हा समध्यांना हे पटणार नाही. कारण तुम्हा समध्यांना मी जे काही सांगते ते खोटच वाटत असणार. हा नाही म्हणजे हे सगळं खरं आहे. आणि मी जे काही तुम्हाला ओरडले ना, भाईला ते आवडलंच असणार. त्याला बोलता येत नाही म्हणून काय झालं? आतमध्ये भावना नाहीत वय त्याच्या. त्याला वाईट वाटलं नसेल वय जेव्हा त्याला कळलं की आपल्या स्वतःच्या पोरानं आईचा विश्वासघात केला. त्यामुळं आता तुम्हाला जे काही बोलले ना मी, ते माझ्या भाईला आवडलंच असणार. मी त्याच्या मनातलं चांगलंच ओळखते. आणि आता तो केक देऊन सगळ्यांना फितवतेस. मम्मी, अगं मी कोणालाही फितवत नाहीये. मी घरात केक यासाठी आणला की एक नव्याने सुरुवात होईल आणि सगळ्यांचं तोंड गोड होईल म्हणून आणला मी. सुरुवात करायची वेळ नवीन. तुम्हा दोघांना नवीन सुरुवात करायची असेल ना, तर मी जे सांगते ते करून दाखव. ते केलंस ना, मला माझं तोंड गोड झाल्यासारखं वाटत. काय काही हिम्मत? उचल की फोन, लाव की बापाला. कोणाचा फोन आहे? मैत्रिणीचा फोन आहे. खोटं बोलता येत नसेल ना तर तोंडावर खोटं बोलायची हिम्मत करायची नाही. जेव्हा तो फोन हातात घेतला होता ना, तोंडावर जे 12 वाजले ना, त्याच्यातच ओळखलं तुझ्या बापाचा फोन आहे. उचल की फोन. तुला मी गोड झालेली हवंय ना, माझं तोंड गोड करायचंय ना, मग तुझं तोंड कडू करून घे की जरा. सांग बापाला परत माझ्या घरामध्ये डवळाडवळ करायची नाही आणि या घराचा उंबाटा ओलांडण्याची हिम्मत करायची नाही. बोल की, बोल. उचल की फोन. माझ्यात नाहीये हिम्मत. का? वा, सगळं घर एकत्र झालं पाहिजे. हे सगळी माणसं एकत्र या घरात नांदली पाहिजे. मला माहितच होतं हे सगळं वरवरचं बोलणं. जर मनापासून हे वाटत असतं तर तो फोन उचलला असतास. मम्मी, मी बाबांशी अशा भाषेत नाही बोलू शकत. ऐकलं का रे? ती तिच्या बापाशी असं बोलू शकत नाही आणि तू तुझ्या मम्मीशी खोटं बोलू शकतोस. चललाय ना हिम्मत, पोच जोपर्यंत तोपर्यंत तुम्हा दोघांशी ही मम्मी सरळ बोलायची नाही. आणि आधीच सांगून ठेवते, या घरात राहून कुठल्या कामाचे नसाल ना तर घरातनं बाहेर काढायला भी ही मम्मी माग पुढं बघणार नाही.
आणि आता भाईला तुझी गरज आहे हे कारण बी काय बी कामाचं नाही. कस्तुरी, तुला एक साधा फोन नाही उचलता आला? बाबांचा फोन नाही उचलतायत. तुझ्यामुळे मम्मी रागवली आहे माझ्यावर. एक लक्षात ठेव, आज जे काय होतंय ना त्याला तूच कारणीभूत आहेस फक्त. तू जर तिथे मला थांबवून घेतलं नसतंस तर आज मम्मी माझ्याशी असं वागली नसती. आणि काय गरज होती बाबांना इथे बोलवायची? तसंही ते इथे येऊन फक्त दादागिरीच करतात. पण एक लक्षात ठेव, ह्या पुढे त्यांची दादागिरी ह्या घरात कोणीही सहन करणार नाही. तुझ्या बाबांनी जर आपल्याला तिथे थांबवून घेतलं नसतं ना तर आज हे दिवस बघावे लागले नसते. खोट 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 खोट्यावर खोट किती दिवस बोलणार? हा, तुला काय वाटतं तू जे काय आता बोललास त्याच्यावर मी विश्वास ठेवन? डोळे उघडले माझे सौरभ. आता जे काही तू बोलत होतास ना ते मनाच्या वरवरनं बोलत होतास. त्यामुळे आता एवढं खोटं बोलू नकोस बाबा. एवढा तरी आदर ठेव मम्मीचा. कस्तुरी, आय एम सॉरी. मी तुझ्यावर ओरडलो, तुझ्या बाबांनाही वेडवाकडं बोललो. सौरभ, तू नको सॉरी म्हणूस. आपण जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय ना. सो तू नको या गोष्टी मनात लावून घेऊस. अगं उचल फोन आणि बोल बाबांशी. हॅलो. माऊ, तुला बोलायची गरज नाही. तू फोन कट केलास ना तेव्हाच मला काय समजायचं समजलं. नाही बाबा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मी कामात होते ना जरा, म्हणून नाही उचलला फोन. बाकी इथे सगळं ठीक आहे. बाबांची काळजी वाटत होती जरा, तिथेच होते म्हणून नाही उचलला. बरं, मी तुला एक गोष्ट विचारायला फोन केला होता. कोणत्या? नाही, तू म्हणालीस ना की तुझी सासू तुझ्याशी नीट वागायला लागली म्हणून. हो, मी कालच नाही का सांगितलं तुम्हाला. माऊ, सकाळपासून मी विचार करतोय की नीट बोलण्यासाठी तिने काय अट घातले का, काही वचन घेतलं तुझ्याकडून? माऊ, काय विचारतोय मी? कुठली अट किंवा काय वचन घेतलं का तुझ्याकडून? माऊ. हा, नाही नाही बाबा, असं काही नाहीये. मग उत्तर द्यायला एवढा वेळ का लावला? ते मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नव्हता म्हणून. कामात आहे ना जरा मी, म्हणून. पण इथे खरंच सगळं व्यवस्थित आहे. असं काही त्यांनी अट वगैरे नाही घातली. माऊ, तुझी काळजी वाटते का म्हणून विचार. बाबा, तुम्ही नका काळजी करू. इथे खरंच सगळं व्यवस्थित आहे. काही निर्णय घे, मी तुझ्या बरोबर आहे, लक्षात ठेव. बरं बाबा, मी ठेवू का आता फोन? मी म्हटलं ना तुम्हाला कामात आहे. तुम्हाला नंतर करते फोन. हा, ओके माऊ. काय झालं? इतका वेळ मी इथं का थांबले? मग पटकन कमूकडे जाते, नाही तर तिला संशय यायचा.